टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची मराठीची ताई राजेश्री ताई. इयत्ता पहिली, विषय मराठी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ध य फ हे अक्षर, ज श ही अक्षर आणि त्याचबरोबर ओ ची मात्रा याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण प्रथम फक्त चित्र बघू आणि त्या चित्राचं नाव सांगूयात. बघा मुलांना, कोणतं चित्र दिसत आहे? बरोबर, धरण. धरणाचं किती सुंदर चित्र आहे बघा. धरण कोणत्या शब्दापासून सुरू झालंय? कोणत्या अक्षरापासून सुरू झालंय? ध या अक्षरापासून सुरू होणारा शब्द दिला आहे धरण. पुढे बघूयात. शहामृग. काय आहे? शहामृगाचं चित्र दिसत आहे. इथे तुम्हाला सायकल आणि पाय असे दोन चित्र दिसत आहे. सायकल य शब्दात मध्ये आलेला आहे सायकल, आणि पाय असे दोन चित्र तुम्हाला दिसत आहेत. चित्रावरून आपण काय करत आहोत? त्या चित्रांची नावे सांगत आहोत. पुढे बघूयात. हे तुम्हाला सदाफुलीचं चित्र दिसत आहे. फ सदाफुली, आणि त्याचबरोबर फणस दिसत आहे. फ ने सुरू होणारा शब्द फणस. आता आपण पुढे बघूयात. फळा कोणत्या अक्षराने सुरू झाला मुलांनो? फ. मग आता आपण कोणकोणत्या अक्षराने सुरू होणारे शब्द बघितले? ध, य आणि फ. मध्ये आलेला अक्षर तरी चालणार आहे असे शब्द आपण आता बघितलेले आहेत. मधमाशी, ध आलाय बघा, आणि चित्र बघा मधमाशी. मधमाशी काय करते मुलांनो? फुलांमधील मध गोळा करून आपल्या पोळ्यात नेऊन ठेवते, आणि आपण तो मध खाल्लाय सगळ्यांनी. कशी चव असते बरं मुलांनो मधाची? गोड चव असते. कशी चव असते? गोड. पण मधमाशी चावली की खूप आग होते बरं मुलांनो. अशीच ही आहे मधमाशी. पुढे बघूयात. जिराफ. पुढे बघूयात. कशाचं बरं चित्र आहे हे? जहाज. कशाचं चित्र आहे? जहाज, आणि हे आहे ओढा. आत्ता मुलांना आपण काही चित्र बघितली, त्यांची नावे सांगितली. चित्रावरून नाव सांग. आता आपण काय करणार आहोत? हे जे ध, य, फ हे शब्द गिरव, लिही, म्हण. आपल्याला तर आजचा अभ्यास काय आहे? ध. तुम्ही म्हणाल ताई ध आम्ही खूप दिवसापासून लिहितो, आम्हाला लिहिता येतं. पण मुलांनो, लिहित राहिल्याने आपली सराव होतो आणि आपलं अक्षर छान होतं. आता तुम्हाला हे ध, य, फ, त्याचबरोबर ओ, ज, श हे अक्षरं लिहायची आहेत छान अक्षरात. त्याचबरोबर अजून एक काम करता येईल का बघा मुलांनो. आता आपण ध, य, फ, ओ, ज, श यातली तुम्हाला आवडतील ती 3 अक्षरं घ्या आणि त्याचे 10 नावं लिहून काढायचे आहेत. आता मस्त तक्ता तयार करायचा आहे. मी म्हणत नाही आज 3 अक्षरं घ्या आवडीची. मग पुढच्या व्हिडिओत पुढची 3 अक्षरं घ्यायला सांगेल मी. त्या अक्षराचे 10 शब्द तुम्ही लिहायचे आहेत. ओ, ज, श घ्या किंवा ध, य, फ घ्या. आलं लक्षात? छान तक्ता करून धचे 10 शब्द, यचे 10 शब्द आणि फचे 10 शब्द असं लिहायचं आहे. आलं लक्षात? चला तर मग, धन्यवाद.